कोणतीही पूर्वतयारी न करता आणि अजिबात तेलाचा वापर न करता तरीही कुरकुरीत असे उपवासाचे नगेट किंवा कटलेट आज आपण बनवणार आहोत. उपवास स्पेशल साबुदाणा नगेट अगदी झटपट तयार करून होतात आणि खूपच खमंग आणि कुरकुरीत होतात. उपवासाच्या दिवशी असा मस्त नाश्ता बनवला ना तर चविष्ट पण आहे आणि हेल्दी पण आहे. नमस्कार, मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर फ्रायर खवय्येमध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे ना, साबुदाणा मिक्सरमध्ये काढून एकदम बारीक करून घेऊयात. इथे मी 1 कप आणि वजनी म्हणाल तर 150 ग्रॅम म्हणजे आसपासच्या आसपास साबुदाणा घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा घालायचा आहे. एकदम बारीक मिक्सरवरून काढून घेतलेला आहे. आता त्यानंतर एका भांड्यामध्ये 4 ते 5 मीडियम आकाराचे बटाटे उकडून किसणीने किसून घेऊन आदल्या दिवशीच मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते. उपवासाच्या दिवशी गडबड असेल तर तुम्ही ही तयारी आदल्या दिवशी करून ठेवू शकता. त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेलं आलं घालून घेते. 1 चमचा जिरं घालून घेऊ आणि याच्यामध्ये मी 1 वाटी दाण्याचा कूट टाकलेला आहे. त्यामध्ये वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट घालूयात आणि 2 चमचे किंवा चवीपुरतं मीठ घालून घेते मी इथे. आता हे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मळून घेऊयात. यामध्ये बटाट्याचं बाइंडिंग आणि मॉइश्चर दोन्ही असतं, त्यामुळे शक्यतो पाणी लागत नाही. व्यवस्थित दाबून दाबून मळायचं आहे, म्हणजे छान असा घट्ट गोळा तयार होईल. ही जी रेसिपी आहे ना, ती अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये आपली होते. घरी आपल्या जे साहित्य अवेलेबल असतं ना, त्याच्यामध्ये ही रेसिपी होणारी आहे. संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ते इथे मी मळून घेते आणि अगदी 1 चमचा मी पाणी घालून थोडंसं मिश्रण ओलं करून घेते, म्हणजे त्याचे नगेट्स व्यवस्थित आपल्याला करता येतील. इथे बघू शकता असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. 1 चमचा फक्त पाणी लागलेलं आहे. तर हे मिश्रण अगदी 5च मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि जास्त वेळ न घालवता लगेच आपल्याला त्याचे नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात. लिंबा एवढा एक गोळा घेऊन त्याला अंडाकृती शेप दिलेला आहे मी. असे छोटे छोटे नगेट्स केले ना म्हणजे खायला पण सोपे जातात. थोडं खाली पोळपाटावर रोल करून घेतलं ना म्हणजे सगळीकडून ते एकसारखे होतात. बघू शकता तयार झालेला आहे नगेट. अजून एक करून दाखवते. हे सगळे नगेट्स बनवून तुम्ही आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवले ना की दुसऱ्या दिवशी आपला अर्धा वेळ वाचतो. आता नगेट्स तयार करत असतानाच मी एअर फ्रायर 180 डिग्रीला 5 मिनिटं प्री हीट करायला लावलेला आहे. तुम्ही सुद्धा विसरू नका, प्री हीट नक्की करून घ्या. समजा तुम्ही आदल्या दिवशीच हे नगेट्स तयार करून घेतले आणि फ्रीजमध्ये असतील ना तर फक्त 10 मिनिटं प्री हीट करा. याचे सगळे नगेट्स तयार करून घेते आता. फक्त 10च नगेट्स केलेले आहेत आणि अजून सारण मी नंतर करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. म्हणजे आपल्या ह्या एवढ्या साहित्यात 15 ते 20 नगेट्स अगदी व्यवस्थित होतात. हा प्री हीट केलेला एअर फ्रायर आहे ना, ह्याला मी व्यवस्थित ऑइल ग्रीस करून घेते आणि हे सगळे नगेट्स आतमध्ये ठेवून घेऊया. त्यांना वरून अगदी थोडं थोडं ऑइल लावून घेते. तुम्हाला नको असेल तर या स्टेजला ऑइल नाही लावलं तरी चालेल. आपण नंतर परत अर्धी वेळ झाल्यावर तेल लावणारच आहोत. तर आता हे नगेट्स एअर फ्राय होण्यासाठी तयार आहेत. एअर फ्रायर मी प्री हीट केलेला आहे आणि इथे 180 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटं एअर फ्राय करून घेते. तर अर्धा वेळ झालेला आहे. आपण बास्केट काढून बघूयात. बघू शकता आता हे आतून शिजलेलं आहेत आणि मगाचपेक्षा थोडे कोरडे सुद्धा झालेले आहेत. कलर सुद्धा थोडासा बदलला आहे या नगेट्सचा. त्यांना आता सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेऊ, म्हणजे ते वरून क्रिस्पी तर होतीलच पण कलर सुद्धा अगदी तळल्यासारखा येईल त्यांना. तर अर्धा वेळ आपण 180 डिग्रीला एअर फ्राय केलं, म्हणजे आतून ते व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता नंतरचा जो अर्धा वेळ आहे ना ते आपण 200 डिग्रीला एअर फ्राय करणार आहोत, म्हणजे वरून एकदम क्रिस्पी होतात. तर आता तेल लावून झालं ना की परत 200 सेल्सिअसला राहिलेला वेळ आपण एअर फ्राय करून घेऊयात. चला तर पूर्ण वेळ झालेला आहे. बास्केट मधून काढून घेऊयात. बघू शकता आपले नगेट्स तयार आहेत. प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त गरमागरम उपवासाचे नगेट्स तयार आहेत. आणि हो, तुम्हाला बास्केट पण दाखवते. आपण जे तेल लावलेलं होतं ना
ते सगळं तेल खालच्या बास्केटमध्ये पडलेलं आहे. वाटीत काढून दाखवते. जेवढं तेल आपण ब्रश केलेलं आहे तेवढं तेल खाली उतरलेलं आहे. म्हणजे अगदी ऑइल फ्री रेसिपी म्हणली तरी सुद्धा चालेल. आवाज ऐकू शकता. कुरकुरीत असे नगेट तयार आहेत. आतून सुद्धा व्यवस्थित झाले आहेत. तर उपवासाची ही जबरदस्त रेसिपी एकदम सोपी आहे. खोबऱ्याच्या हिरव्या चटणी सोबत एकदम मस्त लागतात. तर ही झटपट बनणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि एअर फ्रायर मधल्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत राहा. थँक्यू. बाय.